टेन्शन नको. आदरणीय मोदी साहेबांनी हा जो निर्णय केला आहे, या निर्णयाचं अभिनंदन करण्याकरताच आजची आम्ही प्रेस घेतो आहे. आणि हा जो सेवा पंधरवाडा आम्ही जो साजरा करतो आहे, या सेवा पंधरवाड्यामध्ये GSTच्या माध्यमातून जो सामान्य वर्गांना जो दिलासा झालेला आहे, जिथे वस्तू खरेदी केल्या जातात, उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरच्या वस्तू जर ॲग्रिकल्चरच्या दुकानातून खरेदी केल्या जातात, तर त्या दुकानामधनं जाऊन त्या ग्राहकांना नेमका काय फायदा झाला याची त्याची 2 मिनिटाची मुलाखत घेणं असेल, बॅनर लावणं असेल, आणि या GSTच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य म्हणजे अनेक घटकांना याचा फायदा झाला आहे. केवळ ॲग्रिकल्चरच नाही तर ॲग्रिकल्चरला रिलेटेड जे काही आपण हे करतो आहे, उदाहरणार्थ तूप, पनीर, दुग्धपदार्थ, साबण, शॅम्पू यासारख्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेल्या आहे. आणि म्हणून याच्यामधला जो काही फायदा म्हणजे मोठा फायदा मी असं म्हणेल की एक सुसूत्रीकरण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी यावेळेला केलं. आणि या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये जाऊन निश्चितपणानं याचा फायदा लोकांना कसा झाला याचं आम्ही विश्लेषण करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचा आपल्याला फायदा मिळेल असं वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचाच केवळ फायदा मिळेल असं नाही, तर केंद्र सरकारने, राज्य सरकारने ज्या ज्या विकासाच्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत, मग आता राज्याचा विचार केला तर पांधन रस्त्यापासून तर महसूल विभागाचे जे काही निर्णय बावनकुळे साहेबांनी केले ते विषय असतील, घरकुलांचे विषय असतील, आत्ता हे जे केंद्र सरकारने आज जो निर्णय केला हा असेल, हे सगळे विषय हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आणि लोकांना माझा विश्वास आहे की जे विकास करणारं जे सरकार आहे, विकास करणारे जे नेते आहेत, निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी जनता राहील हा आमचा ठाम विश्वास आहे.